नमस्कार प्रेक्षकांनो, रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतोय। देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतून यावेळी 2 उमेदवार देण्यात आल्याने देवळाली मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून राजश्री अहिरराव या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत। तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून सरोज अहिरे की राजश्री अहिरराव की महाविकास आघाडीचे योगेश घोलप यातून कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख होती। शिवसेनेच्या माध्यमातून घोलप कुटुंबियांनी गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघावर एक हाती आपलं वर्चस्व कायम राखले होते। युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला होता। शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये नेते बबनराव घोलप यांचं नाव घेतले जाते। बबनराव घोलप सलग 5 वेळा निवडून आले आहेत, 2 वेळा अपक्ष निवडणूक लढवली आहे। बबनराव घोलप यांनी त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना 2014 सालच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरविले। या निवडणुकीत योगेश घोलप यांचा विजय झाला, तर मागच्या वेळेस झालेल्या म्हणजे 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश बबनराव घोलप यांचा 41,702 इतक्या मतांनी पराभव करून या मतदारसंघावरती विजय मिळवला होता आणि सरोज अहिरे या ठिकाणून आमदार झाल्या होत्या। देवळालीतील तिरंगी लढत आहे। यंदाच्या निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली, कारण महायुतीनं अजित पवार गटाकडून सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना विशेष विमानानं विशेष हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवला आणि शेवटच्या दिवशी त्यांना उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास सांगितलं गेलं। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांची उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली। त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतील सरोज अहिरे आणि राजश्री अहिरराव या 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती, मात्र ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली आणि आधी सांगितल्याप्रमाणे माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली, ती देखील शेवटच्या क्षणी। आता सरोज अहिरे, राजश्री अहिरराव आणि योगेश घोलप यांच्यात ही लढत आपल्याला बघायला मिळते। यातून कोण निवडून येईल, या मतदारसंघात कोण गुलाल उधळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। याकडे नाशिकच्या जनतेचं, देवळालीच्या जनतेचं आणि राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा जाहीर केला। या संदर्भात शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्र काढले। असं एक पत्र आज दुपारी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी दुपारी व्हायरल झालं। त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नेमकं आमदार सरोज अहिर यांच्या प्रचारात सहभागी होऊन त्यांना मतदान करायचं की राजश्री अहिरराव यांना मतदान करायचं, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। शिंदे गटाने जर आमदार सरोज अहिर यांना पाठिंबा दिलेला असेल तर त्यांची ताकद या मतदारसंघात वाढली जाईल। प्रेक्षकांनो, अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वीच हे भाष्य केलं होतं, हे वक्तव्य केलं होतं की बऱ्याचशा मतदारसंघात महायुतीला आम्हाला मैत्रीपूर्ण लढत लढावी लागेल। तशीच मैत्रीपूर्ण लढत ही दिंडोरी विधानसभा मतदारसंघात देखील झाली असती, परंतु शेवटच्या क्षणी, शेवटच्या दिवशी धनराज महाले यांची समजूत काढून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, त्यांनी तो शेवटच्या क्षणी मागे घेतला। त्यामुळं नरहरी झिरवळ यांना महायुतीचा उमेदवार म्हणून पूर्णपणे पाठिंबा मिळाला आणि नरहरी झिरवळ यांची ताकद दिंडोरी विधानसभा मतदारसंघात वाढली गेली। नाहीतर धनराज महाले उभे असते तर या ठिकाणी देखील मैत्रीपूर्ण लढत झाली असती। आता या देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून जयश्री अहिरराव ह्या उमेदवारीच्या रिंगणात आहेत,
तर सरोज अहिरे ह्या महायुतीकडून म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून रिंगणात आहे आणि महाविकास आघाडीकडून योगेश घोलप हे रिंगणात आहेत। परंतु या मतदारसंघात चौथा उमेदवार देखील रिंगणात आहे। त्या उमेदवाराला देखील जनता मतदान करेल, ज्या उमेदवाराचं नाव आहे मोहिनी जाधव। या मोहिनी जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। आता राज ठाकरे यांना मानणारा समुदाय आणि मोहिनी जाधव यांना मानणारा जनसमुदाय या देवळाली मतदारसंघात किती आहे ते त्यांना जेव्हा मतदान पडेल आणि निकाल लागेल तेव्हाच समजेल। परंतु मोहिनी जाधव ह्या देखील या ठिकाणी मत खाऊ शकतात। देवळाली या विभागातील त्या रहिवासी असल्यामुळे तेथील मतदान त्यांना होईल। योगेश घोलप यांना देखील मतदान होईल। गिरणाऱ्याचे मतदान गिरणारं जे गाव आहे ते देखील या मतदारसंघात येतं। तेथील मतदान हे कोणाला होईल हे येणारा निकालच आपल्याला सांगेल। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोहिनी जाधव या देखील मतदान ह्या मतदारसंघातून घेतील आणि त्याचा फटका हा योगेश घोलप आणि जयश्री अहिरराव यांनाच होईल। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडणारी जी मतं आहेत ती मतं ही खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाशी असतात। ती मतं फुटून हा फायदा देखील सरोज अहिरे यांनाच होण्याची शक्यता आहे। प्रेक्षकांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुम्हाला काय वाटतंय, देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे, जयश्री अहिरराव की योगेश घोलप कोण आमदार होईल? तुमचं मत काय आहे? त्या उमेदवाराचं नाव नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा। त्यामुळे येणारे चॅनलचे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील।